आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट बीटचं नाव आहे सिग्निफिकंट फिगर्स बेटा. मग फर्स्ट व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचे. ऑल द फिगर्स हॅव सम सिग्निफिकन्स बट देर इज नो सर्टेनिटी. प्रत्येक फिगरला काही ना काही महत्व आहे पण ते महत्व काहीसं फिक्स नाहीये. आपण त्याला सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचे. ऑल नॉन झिरोज आर द सिग्निफिकंट फिगर्स. अति महत्वाच्या फिगर्स आहेत त्या. मग सर कोणते कोणते 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑल दीज फिगर्स आर सिग्निफिकंट फिगर्स. मग याला मी असं म्हणू शकतो का ऑल नॉन झिरोज आर द सिग्निफिकंट फिगर्स. बट समटाइम्स झिरो सुद्धा तुमचा सिग्निफिकंट फिगर आहे. मग असं का आहे त्याचे काही रूल्स आहेत बेटा. मग सिग्निफिकंट फिगर्स मध्ये फर्स्ट पॉइंट आपण काय लिहू शकतो बेटा बघ. ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स. पहिला पॉइंट जेवढे नॉन झिरोज आहेत तेवढे आपले सिग्निफिकंट फिगर्स आहेत. दुसरी कंडिशन आहे झिरो सुद्धा सिग्निफिकंट आहे. झिरो सुद्धा सिग्निफिकंट फिगर आहे पण कंडिशन आहे इफ इट इज प्रेझेंट इन बिटवीन टू नॉन झिरोज. मग आता सर कंडिशन कशी आहे जर माझ्याकडे 104 आहे. मग आधीची कंडिशन काय होती सर माझ्याकडे हे 32 आहेत. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 1 2. देयर आर 2 सिग्निफिकंट फिगर्स. मग सर याच्यामध्ये किती आहेत 1 2 3. देयर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. मग सर इथं हा 0 आहे. 0 पण सिग्निफिकंट आहे का हो. सेकंड रूल काय सांगतोय इफ 0 is present in between two non-zeros then 0 is also a significant figure. Second point आपला clear झाला. if 0 present in between two non-zeros. जर दोन नॉन झिरोच्या मध्ये जर प्रेझेंट असले एखादा 0 तर तो एक सिग्निफिकंट फिगर आहे. मग सर याचं एक्झाम्पल काय आहे का 104 3004. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 3. याच्यामध्ये किती आहेत 4 किंवा 24105. आता याच्यामध्ये बघा इथं नॉन झिरोच्या मध्ये एक 0 आहे नॉन झिरोच्या मध्ये 0 आहे. 1 2 3 4 5 6. देयर इज 6 सिग्निफिकंट फिगर्स. हे तुमचे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. हा झाला आपला सेकंड रूल. मग आता थर्ड रूल काय सांगतोय जर समजा माझ्याकडे अशी कंडिशन असेल हा फर्स्ट सेकंड थर्ड. पण जर समजा माझ्याकडे असं असेल 0.0035. मग सर या झिरोला काही किंमत आहे का. मग याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत याच्यामध्ये फक्त 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. बघा इफ 0 इज प्रेझेंट लेफ्ट ऑफ द बघा नॉन झिरो अँड राईट ऑफ द 0 और राईट ऑफ द डेसिमल. पण कंडिशन आहे जर डेसिमलच्या लेफ्टला ग्रेटर दॅन 0 असेल तरच सिग्निफिकंट आहे. अदरवाइज दीज झिरोज आर नॉन सिग्निफिकंट. मग याच्यामध्ये आम्ही काय कंडिशन सांगतोय इफ 0 प्रेझेंट लेफ्ट ऑफ नॉन झिरो अँड राईट ऑफ 0 और डेसिमल. मग आता ह्या डेसिमलच्या लेफ्टला तुमच्या लेफ्टला आणि माझ्या राईटला जर ग्रेटर दॅन 0 असेल तरच सिग्निफिकंट आहे अदरवाइज नॉन सिग्निफिकंट. मग इथं बघा इकडं 0 आहे इकडं 0035. इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ओनली 2. पण जर समजा माझ्याकडे असं असेल तर 1.0035 तर ऑल दीज फिगर्स आर सिग्निफिकंट फिगर्स बेटा. मग आता इथे मी काय टाकतोय बघ हा रूल फोर्थ आहे.
मग माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे 1 पॉईंट और 2.0035. सर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघा. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 1 2 3 4. सर हे 5 आहेत तुमचे सिग्निफिकंट फिगर्स बेटा. आता हे एवढं लक्षात आलंय तुमच्या की हे 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सर कसं सांगितलं तुम्ही, तर हे बेटा असं आहे, इफ 0 इज प्रेझेंट कुठं आहे, राईट ऑफ द डेसिमल बघा, राईट ऑफ द डेसिमल अँड लेफ्ट ऑफ द नॉन झिरो, अँड द फर्स्ट टर्म or the term left hand side of the decimal is a non-zero, then all figures are significant figures. मग लक्षात ठेवायचं आहे, जर समजा या दशांशच्या बाजूला नॉन झिरो टर्म असेल तरच फक्त या सिग्निफिकंट फिगर्स आहेत, अदरवाईज नाही. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती बेटा, 5 आहेत. मग जर समजा माझ्याकडे असं असेल, आणखीन एक रूल आहे आपल्याकडे. दुसरं एक्झाम्पल देतोय मी. हे रूल्स सर्व काही तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जातील, कुठल्याही बुक्स मध्ये मिळतील. फक्त लक्षात कसं ठेवायचं बेटा ती ट्रिक सांगतोय तुम्हाला. मग माझ्याकडे अजून दुसरी एक कंडिशन अशी आहे, जर असं असेल 20400, मग सर हे 2 झिरो मी याच्या पुढे युनिट दाखवत नाही किंवा काहीच दाखवत नाही, तर हे 2 झिरो काय आहे, ट्रायलिंग झिरोज. पण जर माझ्याकडे असं असेल इथं मीटर असेल, मग आणखीन पुढं काय होतात, मी ह्याला सेंटीमीटर मध्ये करतोय, मग आणखीन 2 शून्य वाढतायत, पण आणखीन वाढतायत. जर मी युनिट दिलं तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती, 1 2 3, हे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत बेटा. पण बघ या आपण झिरोला ट्रायलिंग झिरो असं म्हणतोय. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 3 आहेत. मग माझ्याकडे किती असेल, समजा माझ्याकडे आहे हे आहे, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बेटा, 1 2 3, हे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. बट जर कंडिशन अशी असेल, 6th कंडिशन बेटा बघ, जर कंडिशन अशी असेल 6.3000, 6.3000, मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 1 2 3 4 5, हे 5 आहेत सिग्निफिकंट फिगर्स. सो व्हाई, इफ 0 is present right of the decimal and right of the non-zero. आता हे 0 कुठं आहे, डेसिमलच्या राईटला आणि नॉन झिरोच्या राईटला. जर असं असतील तर सिग्निफिकंट फिगर्स आहेत, आणि दिस इंडिकेट्स द ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. हे जे झिरोज आहेत हे काय दाखवत आहेत, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट दाखवत आहेत. म्हणून ऑल दीज फिगर्स आर सिग्निफिकंट फिगर्स. बेटा पुन्हा एकदा सांगतोय, पहिला रूल काय आहे, सिग्निफिकंट फिगर्सचा. पण आधी सिग्निफिकंट फिगर्स काय आहे बघ, लक्ष दे. सिग्निफिकंट फिगर्स, ऑल द फिगर्स आर सिग्निफिकंट फिगर्स, बट देयर इज नो सर्टनिटी. मग आता आम्ही बघितलंय पहिला रूल काय होता, ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स. मग दुसरा रूल काय, बघा, झिरो इज प्रेझेंट इन बिटवीन 2 नॉन झिरोज, then 0 is also a significant figures. तिसरा रूल काय सांगितला, मग तिसरा रूल आहे, जर समजा तुमचा 0 राईट ऑफ द डेसिमल लेफ्ट ऑफ द नॉन झिरो असेल तर नॉन सिग्निफिकंट आहे. पण कंडिशन इफ लेफ्ट ऑफ द डेसिमल व्हॅल्यू इज अ लेस दॅन 1, तरच ती आहे non significant. If the value left of the decimal is greater than 0 or 1, then all figures are significant figures. मग इथं बघितलं आपण सर, इथं लेफ्ट ऑफ द डेसिमलला नॉन झिरो आहे, मग इकडच्या पूर्ण टर्म्स ह्या काय झाल्या, सिग्निफिकंट फिगर्स. नेक्स्ट पॉइंट आपण कोणता बघतोय, ट्रायलिंग झिरोचा पॉइंट. ट्रायलिंग झिरोज आर नॉन सिग्निफिकंट फिगर्स.
त्याच्यानंतर पण जर समजा त्याच्यामध्ये जर कुठं पॉइंट असेल, डेसिमल असेल, तर ऑल दीज आर द सिग्निफिकंट फिगर्स. मग इथं आपण बघतोय बिकॉज इट इंडिकेट्स द ॲक्युरसी ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. हे काही रूल्स आहेत आपल्या सिग्निफिकंट फिगर्सचे. ठीक आहे. नेक्स्ट बीट आपण बघणार आहोत. ते बीटचं नाव आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड अँड राउंडिंग ऑफ. हे बेटा लक्षात आलं असेल सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचं आहे. फार सोपं आहे. याच्यात आणखीन काही आपल्याला सांगता येईल, पण जेवढे जेवढे एक्झाम्पल देतात तेवढे हे सर्व सोपेच आहेत. कुठलीही व्हॅल्यू घ्या, सिग्निफिकंट फिगर्स तुम्हाला करता येतील. डाऊट्स असतील विचारत राहा. आता आपण नेक्स्ट बीट बघतोय. त्या बीटचं नाव आहे राउंडिंग ऑफ. आता हे सिम्पली बेटा राऊंड ऑफ करणं म्हणजे काय करणं, म्हणजे अशा काही जी काही आपले कॅल्क्युलेशन्स असतील, जी काही व्हॅल्यूज असतील, त्याला आपल्याला राऊंड अप करायचं आहे सिग्निफिकंट फिगर्समध्ये, हे काही ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूजमध्ये. मग त्याचे काही रूल्स आहेत, राऊंडिंग ऑफचे रूल्स आहेत. मग आपण त्याला कसं म्हणू शकतो, डेफिनेशन आहे का काही, सर याला राऊंडिंग ऑफला मी डिफाईन करू शकतो का, तर बेटा लक्ष दे. इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॅल्यू इनटू अ स्पेसिफिक सिग्निफिकंट फिगर्स टू राऊंड अप दीज व्हॅल्यू. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, राऊंडिंग ऑफ. मग आता राऊंडिंग ऑफ करण्यासाठी काही रूल्स होते बेटा. मग आम्ही कशा म्हणतोय, सर एक्झाम्पल द्या ना, म्हणजे आम्हाला खूप छान समजेल. तर बेटा राऊंड अप करणं म्हणजे काय करणं असतं ते लक्ष दे बेटा. त्यामध्ये रूल्स आहेत काही. त्यामध्ये फर्स्ट, जर समजा असं असेल 12.56 असेल, पहिला रूल काय सांगतो बेटा बघ, हे सर्वांना माहिती आहे तरीही मी पुन्हा एकदा सांगतोय. पहिला रूल काय सांगतोय, इफ लास्ट डिजिट, जर शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर याला निग्लेक्ट करायचंय आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करायचा आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे, +1 ऍड होतोय. राऊंड अप करणं म्हणजे काय करणं, तर बेटा इथं दिसतं 12.5. इथं बेटा किती होतं, 6 होतं. हे 7 निग्लेक्ट करायचं आहे आणि 7 ची प्रिसिडिंग व्हॅल्यू कोण आहे, 6 +1 कर बेटा. हे झाला तुमची राऊंडिंग. हे पहिले एक्झाम्पल. आणि रूल फर्स्ट आहे, जर शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर शेवटच्या संख्येला निग्लेक्ट करा आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करा. ओके, फर्स्ट रूल क्लिअर झाला. मग अजून दुसरा एक एक्झाम्पल घेतोय बेटा मी. जर माझ्याकडे असं असेल 503.46, मग आता मला राऊंड अप करायचं बेटाला. मग राऊंड अप कसं करतोय, लास्ट डिजिट कोण बेटा, हे 6 आहे. मग या 6 ला मी काय करतोय बेटा बघा, आता याला थोडं असं करूयात. हे 6 लास्ट डिजिट आहे, याला मी काय करतोय, निग्लेक्ट करतोय आणि याच्या प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये काय करणार आहे मी, +1, म्हणजे व्हॅल्यू येणार आहे 503.5 किंवा 5 असं. ही एक व्हॅल्यू आहे. मला सर याला राऊंड अप करायचं आहे. लास्ट डिजिट बघ बेटा किती, इथं 5 आहे. याला निग्लेक्ट कर आणि याच्या आधीच्या व्हॅल्यू मध्ये काय करायचंय, +1 करायचं आहे. हा आपला रूल आहे. 2030.105. बाकी तिसरा रूल अशासारखाच आहे, पण याला लक्षात द्यायचं नाही. फक्त आता पहिला रूल सुरू आहे आपला. शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर निग्लेक्ट करायची आहे, प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करायचं. हा रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय आहे बेटा बघा. जर असं असेल, ही अशी एक व्हॅल्यू आहे, लास्ट डिजिट बघा 3 आहे. हा 5 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे बेटा, छोटाच आहे, नक्कीच छोटा आहे सर. मग हा जर छोटा असेल तर सर याला पण आम्हाला निग्लेक्ट करायचं आहे आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये या रूल नुसार काय ऍड करावं लागतं, +1. पण इथं 5 पेक्षा छोटा आहे, इथं ऍड करायची गरज नाहीये.
मग मी काय करतोय बेटा बघ, याला काय करतोय राऊंड अप 12.3. सर तुम्ही तर ऍज इट इज ठेवलंय ना. मग सेकंड रूल सांगतोयच ते बेटा, 5 पेक्षा मोठी असेल तरच +1 ऍड करायचा प्रिसिडिंग मध्ये. जर 5 पेक्षा छोटी असेल तर ऍड करायची गरज नाही. मग आणखीन एक आहे बेटा, 577 + 44. आता सर याच्यामध्ये लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या आहे का, नाहीये. मग याला निग्लेक्ट कर बेटा. आणि मग प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये ऍड करायचे का, नाही करायचंय. मग इथं बघतोय मी बेटा, इथं काय येणार आहे 577.4. हा झाला सेकंड रूल. मग आता रूल नंबर 3 आहे बेटा. जर कंडिशन सांगतोय लास्ट डिजिट म्हणजे 12.35 असेल, रूल काय सांगतोय बघ बेटा, इफ फॉर लास्ट डिजिट 5 और ग्रेटर दॅन 5, तर याला निग्लेक्ट करून पहिल्या व्हॅल्यू मध्ये काय करायचंय +1 ऍड करायचा आहे अकॉर्डिंग टू द रूल नंबर 1. बरोबर. रूल नंबर 1 नुसार आपण हे करू शकतोय की सर याच्यामध्ये बघा 5 संख्या आहे. मग मी काय करतोय, याला निग्लेक्ट करतोय आणि येतो काय 12.4. सिग्निफिकंट फिगर्स किती जातात, 3च आहे. मला तो प्रश्नच नाहीये, मला फक्त शेवट संख्या निग्लेक्ट झाली, ठीक आहे. मग याच्यात आणि याच्यात फरक काय, तर इथं फरक सुरू होतो बेटा. जर माझ्याकडे असं असेल 12.45 बेटा, हे याच्यात आणि याच्यात फरक काय, इथं पण बघा ना सर, शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे का, हो सर आहे. मग याला मी काय करायचंय, निग्लेक्ट करायचंय आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करायचं आहे का नाही. हा सर, हा रूल सांगतोय, रूल नंबर 1 सांगतोय. बट कंडिशन काय, जर समजा प्रिसिडिंग व्हॅल्यू जर हा इव्हन नंबर असेल, बघा जर प्रिसिडिंग व्हॅल्यू जर हा इव्हन नंबर असेल तर मात्र त्याच्यामध्ये कुठलीही संख्या ऍड होत नाही. मग काय करायचं सर, ऍज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे 12.4 ला 4च. लक्षात येते. मग इथं काय नाही केलं सर, इथं नंबर कोणता होता, ऑड होता. इथं ऑड होता म्हणून आपण प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड केला. जर इव्हन असेल तर ऍड करायचं नाहीये. मग आता इथं बघा सर, तुम्ही इथं बघा, तुम्ही इव्हन होतं, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू थर्ड रूल, तर इथं काय आलं पाहिजे होतं मग आपल्याला, बघा हे रूल नंबर 1 नुसार आणि 12.56 हे रूल नंबर 3 नुसार. याच्यामध्ये कुठं आहे का सर, इथं पण आहे. हे तुमचा रूल 1 आणि हे 203.0.104 हे रूल नुसार 3 नंबर नुसार. कुठेही आता इथेही बघा ना, प्रिसिडिंग व्हॅल्यू इव्हन आहे, बट इथं ते अप्लाय होऊ शकत नाही कारण लास्ट डिजिट हा ग्रेटर दॅन 5 नाहीये. मग ह्याला ऍज इट इज आहे. इथं एवढं इथं दिलेलं आहे. हा झाला तुमचा रूल नंबर 3. मी पुन्हा एकदा सांगतो बेटा, रूल नंबर 1, इफ लास्ट डिजिट is 5 or greater than 5, then neglect it by adding +1 in a preceding value. जर समजा
बघा असं असेल तरच. जर लास्ट डिजिट 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करायचा आहे. छोटा असेल तर प्रिसिडिंग मध्ये ऍड करायचा आहे काय? नाही ऍड करायचा आहे. मग इथे मी लिहू शकतो का? इफ लास्ट डिजिट इज लेस दॅन 5 then leave as it as जशास तसं सोडून द्यायचं यार. मग काय करायचं? आणि तिसरा रूल काय सांगतो? जर इफ इथे घेऊ आपण इफ ऑड नंबर आणि इथं इफ इव्हन नंबर. लक्षात येत आहे? फार सोपं. याला आता फार काही डिस्क्रिप्टिव्ह सांगायची गरज नाही. कॉन्सेप्टच फार सोपा बेटा. हे आपल्याला 9th आणि 10th मध्ये पण झालेलं आहे. सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचे तेही बघितलेले आपण. राऊंडिंग अप कशाला म्हणायचे ते आपण आता बघितलेलं आहे. राऊंड अप करणं म्हणजे काय करणं? एका ठराविक स्पेसिफिक सिग्निफिकंट फिगर्स मध्ये त्याला रिप्रेझेंट करणं आहे. मग त्यामध्ये 3 रूल होते. पहिला रूल काय होता? जर लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर निग्लेक्ट करा, प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करा. सेकंड रूल, जर लास्ट डिजिट 5 पेक्षा मोठा नसेल तर त्याला ॲज इट इज सोडून द्या. आणि तिसरा रूल काय आहे? जर शेवटची संख्या लास्ट डिजिट 5 ऑर ग्रेटर दॅन 5 असेल आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू जर ऑड नंबर असेल तर +1 ऍड करा. पण शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू हा इव्हन नंबर आहे तर मात्र याच्यामध्ये +1 ऍड करू नका. फक्त एवढाच फरक आहे बेटा. हे झाले तुमचे राऊंडिंग ऑफचे 3 रूल्स. याच्यावर आपल्या बुक्स मध्ये बघा. NCERT मध्ये तुम्हाला दिलेले एक 4-5 एक्झाम्पल पण दिलेले आहेत. फार सोपे सोपे आहेत. डाऊट्स वाटला तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि आणखीन प्रॅक्टिस करत राहा. हे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला जेवढं कॉम्पॅक्ट करता येईल तेवढं आपण कॉम्पॅक्ट करतो बेटा. नेक्स्ट वीक आपण स्टार्ट करतोय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड.